नमस्कार. आज आपण आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशा कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. चला रेसिपी बघूयात. यासाठी आपण फ्रेश कढीपत्ता घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आणि त्यासोबतच जे आवश्यक साहित्य आहे ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत. या चटणीसाठी कढीपत्त्यासोबतच 1 वाटी भाजलेले दाणे घेतले आहेत, 1 टीस्पून जिरे घेतले, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अंदाजाप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि अंदाजाप्रमाणेच लाल तिखटसुद्धा घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण कढीपत्त्यांना अगदी मंद फ्लेमवर कढईमध्ये छान भाजून घेणार आहोत. थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये थोडं तेल आपण स्प्रे करणार आहोत आणि अगदी कुरकुरीत होईस्तोवर त्याला मंद फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. छान कुरकुरीत भाजून झाल्यानंतर कढीपत्त्याला गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि त्यासोबतच त्यामध्ये आपण दाणे घातले आहेत, दाणे भाजलेले आहेत, लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत, लाल तिखट घातलं आहे आणि जिरं घालून चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. लसूण आवडत नसल्यास आपण त्याला स्किप करू शकतो आणि कोरड्या चटणीच्या टेक्स्चरप्रमाणे जाडसर मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत. अगदी बारीक त्याची फाईन पावडर करायची नाही आहे. अशा प्रकारे अगदी कमी साहित्य वापरून अगदी कमी वेळेमध्ये अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी आपली तयार झाली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही चटणी आवडली का ते कॉमेंट करून नक्की सांगा.